दानम धम्मदानं जिनात दानात सगळं श्रेष्ठतम दान हे धम्मदान असतं। धम्म म्हणजे हे अर्थदान, याला तुम्ही धम्मदान म्हणता। एखाद्या दानपेटीत काही पैसा टाकला किंवा भिक्षूंना पैशाचं दान दिलं याला धम्मदान म्हणतात। याला अर्थदान, अर्थ म्हणजे पैसा है ना, अर्थदान म्हणतात। धम्मदान म्हणजे भगवंतांची वाणी जशी आहे तशीच समजावून सांगणं। बनते ज्ञानज्योती असं म्हणत असते। मला असं वाटतं बनते ज्ञानज्योतीजी, तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं तुमच्या जागेवर ठेवा, तुमचं म्हणणं आम्हाला नका सांगू। भगवंताच्या ही वाणीचा अर्थ एवढाच समजावून सांगा। भगवंत जी वाणी जी बोलले त्याचा अर्थ समजावून सांगण्याचं आमचं काम असतं। आमचं पदरचं जोडणं तोडणं आमचं काम नसतं। भगवंताची वाणी स्वतःमध्ये एवढी परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे, त्यामध्ये भगवंतांनी तुमच्या आमच्यासाठी जोडण्यासाठी काहीच ठेवलेलं नाही। मी जेव्हा असं म्हणेन ना मला असं वाटतं, माझी रुळावरून गाडी घसरली असं समजायचं। त्यामुळं भगवंताचे हे बोधी ज्ञान धारण करणार भगवंत 14 प्रकारच्या हातोटीनं हा सद्धम्म समजावून सांगत असतो। सुआख्यातो भगवता धम्म, सुआख्यात करत सुस्पष्ट करत। त्यामुळं 14 प्रकारच्या ज्ञानाच्या कुशलत्वात ही कुशलत्वाची हातोटी त्यांच्याकडे असायची। म्हणून एक एक धम्मस्कंद स्वतःमध्ये एवढं परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे। ही सद्धम्मातली परिपूर्णता आणि परिशुद्धता हे सद्धम्मातलं सौंदर्य होय। 84,000 धम्मस्कंदामध्ये ही परिपूर्णता आणि परिशुद्धता जी साठवलेली आहे ती प्रकाशित करणं हेच धम्म साहित्याचं सौंदर्य होय। अजूनही आमच्या साहित्यिकांना हे प्रसवता आलं नाही। डॉक्टर गंगाधर पानतावण्यांपासून केशव मेश्रामांपर्यंत, दया पवारापर्यंत, डॉक्टर रावसाहेब कसब्यांपासून डॉक्टर यशवंत मनोहरांपर्यंत अजूनही 14 ऑक्टोबर 1956च्या धम्मक्रांतीनंतर हे धम्म सौंदर्य अजूनही प्रतिपादित करता आलेलं नाही। ही कमजोरी आमची आणि तुमची सगळ्यांचीच आहे। त्यामुळे धम्म चळवळ ही पुढे जात नाही। खरं कारण हे असली आहे, हे धम्म साहित्याचं सौंदर्य प्रकाशित करण्यासाठी मोठी बुद्धी लागते। तुम्ही एवढ्याशा बुद्धीचे लोक, त्यामुळे जशी जशी बुद्धी विस्तृत होईल ना तेव्हा हे धम्म सौंदर्य प्रकाशित करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये किंवा तुमच्यामध्ये होईल। ही परिपक्वता तेव्हा येईल जेव्हा एक एक धम्मस्कंदातली परिपूर्णता आणि परिशुद्धता आपल्याला समजावून सांगता येईल। त्यामुळे ही धम्मातली परिशुद्धता आणि परिशुद्धता परिपूर्णता समजावून सांगणं हे धम्मकथन करणं होय। जसा आहे तसाच अर्थ समजावून सांगणं म्हणजे धम्मकथन करणं होय। याला धम्मदान असं म्हटलं जातं। भगवंताची वाणी जशी आहे तशी समजावून सांगणं। मी भक्ते शीलज्योती यांना सूचित करतो की त्यांनी धम्मदेशनेला प्रारंभ करावा। भक्ते शीलज्योती।